नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. यंदा मान्सून महाराष्ट्रात नेहमीच्या वेळेआधीच म्हणजे जून ऐवजी मे मध्येच दाखल झालाय आणि आल्या आल्या पावसानं खरं तर दणके द्यायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि पावसाचं तर लव्ह अँड हेट रिलेशनशिप असतं, मात्र यंदा या पावसानं मुंबईची आल्या आल्यास तुंबई केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर सारख्या प्रमुख शहरातही पावसानं कमी अधिक प्रमाणात रोजच्या धावपळीची गती कमी केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं आणि नद्यांची पातळी वाढल्यानं लोकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांसाठी पावसानं वेळापत्रक पाळलं असलं तरी अतिपाऊस मारक ठरू नये अशी ही अपेक्षा आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत हवामान खात्यानं सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट दिला होता. मात्र सोमवारी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई हवामान प्रादेशिक विभागाकडून हा अंदाज बदलण्यात आला आणि आता नव्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस होतोय. मुंबईमध्ये तर वेगळीच परिस्थिती आहे. मुंबईत अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, नवी मुंबई, ठाणे परिसरात सगळीकडे अंधार आणि आभाळ दाटून आलं होतं. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट त्यामुळे देण्यात आला. आज दिवसभर पावसाच्या या पहिल्या फेरीतच मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक, जनजीवन याचा बोऱ्या वाजला. रस्ते, वस्त्या, नाले, गटारे या सगळ्यांना पाऊस पाण्यानं अक्षरशः तुंबवून टाकलं. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईत जोमानं सुरू झालेल्या मेट्रोच्या विविध मार्गिका आणि स्थानकं यांनाही पावसानं पाण्याखाली घातलं. रेल्वे मार्गिकांचं काय वेगळं सांगायचं. हजारो कोटी रुपयानं कररूपानं केंद्राच्या तिजोरीत भरणाऱ्या मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवा पहिल्याच पावसात कुठं खोळंबली तर कुठं मंद झाली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळल्यानं तेथील सरकारी आणि खासगी कार्यालय, मंत्रालय इथं जाणाऱ्या नोकरदारांची पंचायत झाली. आणि या सर्व स्थितीमुळे मुंबईकरांच्या मनात पुन्हा तोच सवाल येतोय की हाल कुठपर्यंत. आधी काँग्रेस शिवसेनेवर खापर फोडत होती, मग भाजप शिवसेनेवर आळ घेऊ लागले आणि आता काही वर्ष प्रशासक आहेत. आयुक्त, मुंबई महापालिकेचा आयुक्त हा सार्वजनिक प्रशासनाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना म्हणजेच सरकारला म्हणजे भाजपला एका अर्थानं उत्तरदायी असल्यामुळे मग आता प्रश्न कुणी कोणाला विचारायचे आणि त्यामुळे शिवसेना भाजपला प्रश्न विचारते. या राजकीय चिखलफेकीत मुंबईकरांचे अश्रू मात्र पावसात वाहून जातात आणि हा मुंबईकर फक्त स्पिरिटच्या नावानं, मुंबई स्पिरिटच्या नावानं जगत राहतो. आज किती मुंबईची तुंबई झाली तरी उद्या हाच मुंबईकर लोकलला लटकलेल्या अवस्थेत ऑफिसला जाणार आणि त्याचं दुर्दैव असेल तर मात्र या ओल्या दमट वातावरणातला खांबावरचा हात सुटून, रेल्वेच्या डब्यातल्या खांबावरचा हात सुटून कदाचित तो ट्रेन खाली सुद्धा येणार, कारण असं घडलेलं आहे. हेच मुंबईच्या नशिबी आहे का? आणि या बाबतीत आजचा 0 आवर प्रश्न विचारणार आहे आणि त्याला निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न, उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका, भाजपवर केलेली टीका. दरम्यान आदित्य ठाकरेंनी जी ही टीका केली त्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत, कारण त्यांनी जोरदार आज आदित्य ठाकरेंनी खास करून जणू काही मुंबईतल्या या पावसाचं निमित्त करून, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावरच आहेत त्याचं निमित्त करून त्यांनी भाजपवरती टीका करायची एकही संधी सोडली नाही. मुंबईची आजची परिस्थिती पाहता पावसाळ्याचे येते किमान 3 महिने कसे जाणार याची आता चिंता शासन, प्रशासन आणि सामान्यांना सतावल्याशिवाय राहणार नाही. या आजच्या एकाच दिवसात विविध ठिकाणी पावसाचा कहर कसा होता ही दाखवणारी दृश्य पाहूया. मुंबईमध्ये आज असा ठिकाण नसेल की जिथे पावसानं हाहाकार उडवला. पावसानं ठिकठिकाणी पाणी तुंबवून ठेवलं. पावसामुळे तिकडची वाहतूक किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, खासगी वाहतूक व्यवस्था असेल यांची पूर्णतः वाट लागली होती. मान्सूनची एंट्री आणि मुंबईला कसा ब्रेक बसला ते आपण पाहतोय. ही दृश्य आहेत काही विविध ठिकाणची. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची दृश्य आहेत, त्यामुळे आता परिस्थिती काही प्रमाणात मर्यादेत असली तरी ही परिस्थिती बदलू शकते. हिंदमाता परिसर म्हणजे मुंबई पाण्याखाली जाण्याचं जणू एक पॅरामीटर ठरलेलं आहे. हिंदमाता दादर मधला परिसर आपण बघतोय. शिवसेनेचा आरोप आहे की 2 वर्षापूर्वी इकडचं पाणी असं साठत नव्हतं, मात्र आता असं काय झालं की पाणी साठायला लागले. मशीद रेल्वे ट्रॅक आपण पाहतोय. मस्जिद बंदरच्या इकडच्या या स्टेशनच्या बाहेरचा जणू काही तिकडे तलाव भरलेला आहे, स्विमिंग पूल असावं अशा प्रकारचं चित्र आहे. मात्र हा रेल्वे ट्रॅक यावर विश्वास ठेवा आणि या जवळपास 2.5-3 फूट भरलेल्या पाण्याच्या रेल्वे ट्रॅकवरून हे रेल्वे प्रवास करत आहेत. मातुंगा रेल्वे स्टेशनची सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय. याने आपल्याला कल्पना येऊ शकते मुंबईकरांचं हे आयुष्य कसं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ काढत तुम्ही गाडीचा तर विचारच करू शकत नाही. तुम्ही मान्सूनची एंट्री आणि मुंबईला ब्रेक. खार रोड मुंबई सकाळी 11:15 वाजताची दृश्य आहेत.
सकाळची ही वेळ मुंबईकरांची एकतर लांब लांब कोणी वसई विरारवरून येतोय, कोणी बदलापूरवरनं, कोणी डोंबिवली कल्याणवरून येतंय, कुणी पनवेलवरून येतोय. या सगळ्या मंडळींनी ज्याच्यावरती भरोसा ठेवायचा तो रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतूक, या सगळ्याची ही पंचायत कशी अवस्था झाली होती. चुनाभट्टीची दृश्य आपण पाहतोय. इमारतीमध्ये राहणाऱ्यांना किमान सुरक्षा तरी असते, पण ज्यांच्या वस्त्यात जमिनीवरती आहेत त्यांनी काय करायचं, कारण त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं. माहीमधली एक जुनी इमारत सुद्धा पडली होती. दरवेळी येणारा पाऊस किमान एका बिल्डिंगचा बळी घेतो आणि ही तर सुरुवात आहे. मागच्या वेळी पावसाची सुरुवात एक मोठा बोर्ड पडून झाली होती, बिलबोर्ड ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात अनेकांचे जीव गेले होते. यावेळी एक छोटी इमारत कोसळली आहे. आता यापुढे फक्त इमारती मोजायच्या का? कारण दरवेळी महापालिकेचं एकच कारण आम्ही नोटीस लावली होती, लोक रिकामे करत नाहीत. लोक म्हणतात की महापालिकेने काही केलं नाही. मंत्रालयातली दृश्य आहेत. मंत्रालय, महाराष्ट्राची सत्ता जिथून चालते ते मंत्रालय, किमान हे मंत्रालय तरी सुरक्षित असावं, पावसापासून जरा वेगळं असावं, जिथे नीट काम होतंय. पण प्रेक्षकांनो ऐका तुम्ही, आज मंत्रालय दुपारी 3 वाजता रिकामं झालं, कारण सरकारनंच अलाव करून टाकलं होतं. सरकारनेच मान्यता दिली होती की तुम्ही सगळे घरी जा, कारण पाऊस खूप कोसळतोय. जर का कामाच्या दिवशी इतर कुणालाही जी मुभा मिळत नाही ती मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना जरूर देण्यात यावी, कारण सुरक्षा महत्वाची आहे. पण हे लक्षात घेऊया की ज्यावेळी बाकीचे लाखो लोक, कर्मचारी आणि जे पांढरपेशी असतात ते नोकऱ्या करत असताना सगळ्यांना ती सोय सवलत मिळत नाही की दुपारी 3 वाजता घरी जावं. मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना यासाठी देण्यात आलं, कारण वाढता पाऊस आणि मंत्रालय परिसरात सुद्धा पाऊस अशाच प्रकारे पाणी तुंबलं होतं. मुंबईचा पाऊस सर्वात आधी सर्जिकल स्ट्राईक करतो तो मुंबईच्या सर्व वाहतूक व्यवस्थांवर. लोकल ट्रेन, बेस्टच्या बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी गाड्या आणि आता गेल्या काही वर्षात मुंबईत वाढत जाणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यालाही यंदाच्या पावसानं विस्कळीत करून टाकलं. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक तर प्रभावित होतच होती, पण किमान ज्यांचा ट्रॅक पूर्णतः वेगळा आहे, आधुनिक बांधकाम आहे, अधिक प्लॅन नियोजित स्वरूपात केलेलं बांधकाम आहे, त्या मेट्रोचा सुद्धा कसा बोऱ्या वाजला हे ॲक्वा लाईन मेट्रो 3 मार्गिकेच्या बाबतीत बघायला मिळालं. काहीच दिवसांपूर्वी ज्याचं उद्घाटन झालं होतं त्याची अवस्था आज आपल्याला बघायला मिळाली. दरम्यान आज आदित्य ठाकरे यांनी या मुंबईच्या सगळ्या परिस्थितीवरती जोरदार टीका केली. सगळीकडे ते फिरत होते. मेट्रो स्टेशन असेल जिकडे पाणी साचलं होतं, हिंदमाता जिथे नेहमी पाणी साचतं पण गेली 2 वर्ष शिवसेनेच्या काळात पाणी साचलं नव्हतं असा त्यांचा दावा आहे, आणि केम्स कॉर्नर हा दक्षिण मुंबईतला भाग आहे. इथे आदित्य ठाकरेंनी भेटी दिल्या. या भेटींचा सरळ अर्थ म्हणजे आदित्य ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा असणार आहेत आणि आदित्य ठाकरे भाजपच्या विरोधातला चेहरा बनवला जाणार आहे. मुंबईची महापालिकेवरती 25 वर्ष सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपची टीका सहन करावी लागली. मात्र आता गेली काही वर्ष मुंबई मनपावर आयुक्तांचं राज्य असल्यानं पर्यायानं भाजपचं शासन सुरू आहे आणि म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी ही संधी सोडली नाही आणि दिवसभर पाणी तुंबलेल्या ठिकाणांना भेटी देत सगळं मीडिया अट्रॅक्शन स्वतःवरती आणलं आणि भाजपला खलनायक ठरवलेलं आहे आणि भाजपला मात्र यावर उत्तरं द्यावी लागली. आपण आज पाहतो तर गोल देवळाचं मला परिसरचं दाखवलं. हिंदमाता 3 वर्ष पूरमुक्त होतं, तिथे पाणी भरलेलं आहे. मंत्रालयासमोर पाणी भरतं, नेपेन्सी रोडला पाणी भरतं, नरिमन पॉईंटला जेव्हा पाणी भरतं, कारण साधारणपणे जिथे मुख्यमंत्री स्वतः फिरतात तिथे असं पाणी भरायला लागलं. हे धक्कादायक आहे. आपण पाहिलं असेल हा पहिला पाऊस नाही आहे. मागच्या आठवड्यात अंधेरी सबवेमध्ये झालं होतं, साकी नाक्याला त्याच्या आदल्या आठवड्यात झालं होतं. एकंदर मुंबईचे हाल भाजपच्या भ्रष्टाचारामुळे झालं, एशनसीच्या भ्रष्टाचारामुळे झालं. हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशनमध्ये भिंत खचू कशी शकते, भिंत पडू कशी शकते, जीवाला हा धोका नाही आहे का? मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपलं दिसतं. काम चालू होतं, उद्घाटन कशाचं केलं नेमकं? म्हणजे गडबड केली आहे. भाजपचं सरकार पैसे खात आणि खोटं बोलतं हे आपल्याला कळलंय. मेट्रोच्या कामातून एक तर प्रत्येक स्टेशनमध्ये एस्केलेशन किती झालं याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. पण आज हे पाणी तुंबलं कसं हे देखील प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर सोडत नसतील, माध्यमांना जर सोडत नसतील, मग देशात काही इमर्जन्सी लागू झाली आहे का? त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी क्रिकेटच्या भाषेमध्ये पूर्ण पिच त्यांचाच होता. कारण आता सत्ता नाही महापालिकेवर आणि महापालिकेवर आहे प्रशासक किंवा महापालिकेचा सगळा कारभार आयुक्त म्हणजे पर्यायानं सामान्य प्रशासन म्हणजेच मुख्यमंत्री म्हणजेच भाजप सरकार. आणि त्यामुळे बोट दाखवलं जातंय भाजपकडे. आदित्य ठाकरेंनी एकही संधी सोडलेली नाही. याबाबतीतली चर्चा सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा आपण जाणार आहोत आजच्या माझा पोल सेंटरला जाऊन आजचा प्रश्न बघणार आहोत, ज्याच्यावर आम्हाला तुमच्याकडून उत्तरं पाहिजेत, प्रतिक्रिया पाहिजे. आजचा प्रश्न आहे, भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं. आदित्य ठाकरेंच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का?
होय किंवा नाही उत्तर देऊ शकता. आमच्या एक्सवरती जाऊन म्हणजे एक्स ट्विटर अकाउंटवरती जाऊन किंवा फेसबुकवर, यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही या प्रतिक्रियेला प्रतिसाद देऊ शकता. शिवाय कमेंट्स लिहू शकता. तुमच्या काही निवडक कमेंट्स आम्ही आजच्या कार्यक्रमात दाखवणार सुद्धा आहोत. यानंतर आपण थेट जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे माझ्यासोबत आहेत आशिष शेलार, स्वतः भाजपचे नेते आणि मुंबईच्या भाजपचा चेहरा ज्यांनी बनलेले आहेत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. आशिषजी, माझा अगदी पहिला पॉइंट ब्लँक प्रश्न आहे. आदित्य ठाकरेंच्या आरोपांवरती तुमचं काय उत्तर आहे? आशिष शेलार. उत्तर एवढंच आहे की आदित्य ठाकरेंनी लंडनची किंवा पॅरिसची महापालिका लढवण्याचा विचार करावा. कारण ज्यावेळेला नाले सफाई आणि रस्त्याची कामं चालू होती तेव्हा ते लंडन मधल्या थेम्स नदीचा गाळ बघत होते आणि पॅरिस मधल्या सीन नदीचा गाळ बघत होते. आणि त्यामुळे त्यांना मुंबईकरांच्या प्रश्नाशी काही लेणं देणं नाही. त्यांना सुट्टी, मजा, मौज, मस्ती आणि आता निवडणुका जवळ आल्यावर केवळ राजकारण याच्या पलीकडे त्यांच्या म्हणण्याला काही महत्व. मी आशिष शेलार आपल्यासोबत आहेत. ते आता प्रवासात आहेत कारण अमित शहा येत आहेत. ते त्यांना घेण्यासाठी चाललेले, मात्र तरी सुद्धा ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत असणारच आहेत. आपल्यासोबत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के सुद्धा आहेत. म्हस्केजी, आदित्य ठाकरे म्हणतायत हे सगळा मुंबईचा जो काही बोऱ्या वाजलेला आहे त्याचं कारण एकनाथ शिंदेचा माझा लाडका कंत्राटदार योजना. काय प्रतिक्रिया आपली? कसं आहे की आदित्य ठाकरे यांना मस्केजी, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. मस्केजी, माफ करा, थोडंसं थांबवतो. मी तुमच्याकडे येतोच. आशिष शेलार आपल्याकडे आहेत. मी पुन्हा शेलारांकडे जातो. शेलारजी, आदित्य ठाकरे आणि तुमच्याही आजच्या ट्विटच्या खाली ज्या मी प्रतिक्रिया वाचत होतो, लोक विचारतायत आयुक्त तुमचा, सरकार तुमचं, मेट्रो प्रकल्प तुमचा, मग तरी सुद्धा टीका शिवसेनेवर का? शेलारजी. याचं कारण स्पष्ट आहे. पहिली गोष्ट तर खोटं बोल पण रेटून बोल हे उद्धवजी आणि आदित्यजींचा राजकीय धर्म झालेला आहे. मुंबईमध्ये पाणी तुंबलं हे 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात केलेल्या कामाच्या आधारावर नाही. मुंबईत पाणी तुंबलं याचं कारण याचं पूर्वनियोजन गेल्या 25 वर्षात जे उद्धवजी आणि आदित्यच्या महापालिकेने केलं पाहिजे होतं ते केलेलं नाहीये. दुसरी मुद्दा, भाजपची महानगरपालिका महायुतीमध्ये जिंकून अजून यायची आहे. अजून भाजपची महानगरपालिका आहे हे म्हणणं म्हणजे राजकीय केवळ मतदानासाठी आणि मतदारांसाठी उभं केलेलं नरेटिव्हचा प्रकार आहे. मुद्दा यामध्ये स्पष्ट एवढाच आहे, गेल्या 25 वर्षामध्ये ब्रिमस्टोवरचा प्रोजेक्ट पूर्ण का झाला नाही? गेल्या 25 वर्षामध्ये चितळे कमिशनने दिलेलं काम पूर्ण पाणी समुद्राकडे वाहून जाण्याचं पूर्ण का झालं नाही? गेल्या 25 वर्षामध्ये जमिनीवरचं पाणी समुद्राकडे नेताना जे आउटफॉल समुद्राच्या सपाटीच्या लेवलच्या खालचेच आहेत ते वर का झाले नाहीत? गेल्या 25 वर्षामध्ये समुद्राचं पाणी शहरामध्ये घुसू नये म्हणून फ्लड गेट्स आणि पंपिंग स्टेशन पूर्ण का झाले नाही? गेल्या 25 वर्षामध्ये ड्रेनेज लाईन आणि ड्रेनेज नेटवर्क 75% का झालं? या सगळ्यातला जे काम आशिष शेलार आता गाडीत आहेत आणि ते अमित शहाचे जो 3 दिवसाचा दौरा येऊ घातलेला आहे त्यांना घेण्यासाठी चाललेले आहे, त्यामुळे त्यांच्या कनेक्शनमध्ये पुढे मागे होत आहे. मी पुन्हा एकदा नरेश म्हस्केंकडे जातो. म्हस्केजी, मी दिलगिरी व्यक्त करतो पण आशिष शेलार प्रवासात असल्यामुळे मला त्यांच्याकडे जेव्हा ते मिळत आहे तेव्हा त्यांच्याकडे जावं लागत होतं. मी तुमच्याकडे येतो. म्हस्केजी, आता तुम्ही पूर्ण उत्तर द्या त्याचं. आदित्य ठाकरे म्हणतायत की या सगळ्या परिस्थितीला एकनाथ शिंदेची लाडका कंत्राटदार योजना कारणीभूत आहे. बोला. आताच आशिषजी या ठिकाणी क्लिअर मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात त्यांनी आता स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. आदित्य ठाकरे म्हणा किंवा त्यांचे सगळे सवंगडी सो कॉल्ड काय ते नाईट लाईफ वाली सर्व मंडळी गेल्या 25 वर्षामध्ये आदित्य ठाकरे बरोबर बोललेत, कंत्राटदार जबाबदार आहेत. परंतु कोण कंत्राटदार? अहो, एकनाथ शिंदे म्हणा किंवा आमचं सरकार म्हणा गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या हातात त्या ठिकाणी म्हणजे प्रशासकीय राजवट त्या ठिकाणी आहे. त्यामुळे राज्य सरकारवरती जर ते टीका करत असतील, परंतु यापूर्वी कुणाच्या हातात होती मुंबई महानगरपालिका? आज आदित्य ठाकरे स्वतःच म्हणतायत की कंत्राटदार जबाबदार, लाडके कंत्राटदार जबाबदार. आदित्य ठाकरे त्यांच्या अनुभवातनं बोलतायत. 25 वर्षामध्ये प्लॅनिंग कोण करत होतं?
नियोजन कुणाचं होतं, सत्ता कुणाची होती आणि कंत्राटदार कोण होते. बरं. कंत्राटदार हे नाईट लाईफ वाले सगळे मित्रपरिवार होता. तुम्ही माहिती घ्या, हे नियोजन करण्यामध्ये कोणाचा हात होता. तुम्हाला मी सांगतो, नगरविकास खात्याचे जे काही मंत्री होते त्यावेळी बरं. एकनाथ शिंदे साहेब, बरं. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना क्लिअर कट सांगितलं गेलं होतं की तुम्ही मुंबई महापालिका यामध्ये लक्ष घालायचं नाही, सर्व गोष्टी आदित्य ठाकरे पाहणार. मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे हा विषय मांडला होता की ज्यावेळी गैरसमज निर्माण झाले होते त्यावेळी संजय राऊत यांच्याकडे हा मी प्रश्न मांडला होता की नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत बरं. आणि त्यांना मुंबई महापालिकेच्या जो काही नियंत्रण आहे किंवा कारभार ते पाहून का देत नाही. बरं. तेव्हा संजय राऊतांचं उत्तर होतं, नाही नाही नाही, ते ठाकरे फॅमिलीचा विषय आहे. मुंबई महानगरपालिका जरी ते मंत्री असतील तरी त्यांनी ते पाहू नये, तू तसा त्यांना निरोप दे. बरं. हे संजय राऊत यांनी मला स्वतः सांगितलं होतं. बरं. त्यामुळे ते आता कशाकरता टीका करतायत. 2 आणि 2.5 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेचं तुम्ही आमच्यावर खापर करताय. 20-22 वर्ष जेव्हा तुमच्या नियंत्रणाखाली, मी शिवसेना म्हणणार नाही, आदित्य ठाकरे आणि ठाकरे फॅमिली आणि त्यांचा मित्रपरिवार याला कोण महापौर नाही जबाबदार. पेडणेकर मॅडम महापौर असताना मीही महापौर होतो. बरं. त्यांनी डोळ्यातनं अश्रू काढून माझ्याशी त्या बोललेल्या आहेत. बरं. नरेश, आम्हाला लक्ष घालून दिलं जात नाही, यांचे कंत्राटदार मंडळी हे आम्हाला खूप त्रास देतात, हे पेडणेकर मॅडमनी सुद्धा त्यावेळी मला सांगितलं होतं. बरं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाहीये. अरे तुम्ही राजकारण काय करताय, तुम्ही लोकांच्या मदतीला जा ना. बरं. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरतात ठीक आहे. त्या पद्धतीने रस्त्यावर उतरा. ठीक आहे. मी म्हस्केजी आमच्यासोबत राज पुन्हा एकदा आशिष शेलारांकडे जातो. शेलारजी, आदित्य ठाकरे आज 2-3 ठिकाणी फिरले. केम्स कॉर्नर असेल, मुंबई मेट्रो 3च्या ठिकाणी असतील आणि हिंदमाता परिसर असेल. उदाहरणार्थ हिंदमाताच्या बाबतीत ते असं म्हणाले की काही 2 वर्षापूर्वी तिकडे नीट पंपिंग वगैरे लावून नीट काम होत होतं आणि पाणी साचत नव्हतं, अचानक आता साचायला लागलेलं आहे. किती काळ हे सरकार मुंबई कशी समुद्राला लगत आहे, किती काळ हे सरकार सांगणार की भरती येते आणि त्याच्यामुळे पाण्याचे एक्झिट थांबतात, किती काळ सरकार सांगणार की अचानक एका दिवसात प्रचंड पाऊस पडला तर पाणी तुंबणारच. या प्रश्नांची काय उत्तर आहेत आशिषजी? मुळामध्ये याच्यावर अकॅडमिक चर्चा करायची असेल तर आदित्यजीने आणि उद्धवजींना ओपन आव्हान आहे आमचं, करूया ना चर्चा. बरं. प्लेइंग विथ बुश ही जी इंग्लिश मध्ये म्हण आहे, हे तुम्ही कळू नका. तुम्हाला या सगळ्याची जर खरंच उत्तर हवी असतील तर तुम्हाला हे सांगावं लागेल की आउटफॉल समुद्र सपाटीच्या खाली का. तुम्हाला हे सांगायला लागेल की मिठी नदीच्या गाळ काढण्यामध्ये 1,000 कोटी रुपये खर्च झाले, त्याचा फायदा काय झाला. तुम्हाला हे सांगायला लागेल EOW ज्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही काम दिलं होतं त्यांच्यावर आता नेमके आरोप काय आहेत. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की जे नियोजन गेल्या 15-20 वर्षांमध्ये व्हायला पाहिजे होतं. आता ब्रिमस्टोनच घ्या ना, समुद्राकडे पाणी जमिनीवरनं जावं. आशिष, छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही प्लीज तुमच्या मोबाईलचा रोटेशन ऑन करा, कारण तुम्ही तुमचा मोबाईल आडवाच्या ऐवजी उभा दिसतोय तुमची स्क्रीन, तर फक्त रोटेशन ऑन करा, नाही तर चित्र विचित्र दिसेल तेवढं. प्लीज. आता दिसतंय? येस, आता बोला प्लीज. आता ब्रिमस्टोनचा जो प्रोजेक्ट आहे, समुद्राचं पाणी, समुद्राकडे जमिनीवरचं पाणी जाणं. हो. आता हे 1200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट 2006, आज 2025 4,500 कोटी गेले. त्या 19 वर्षात 3,500 कोटी मुंबईकरांचे बरं कुठे गेले. का ब्रिमस्टोन पूर्ण नाही झाला. तुम्ही आता 2 वर्ष प्रशासक आहे, त्याला प्रश्न विचारताय, मग 18 वर्षाचं काय. बरं, दुसरी गोष्ट, उद्धवजी आणि आदित्यजी सांगू शकतील का की वरुण राजाने त्यांना काही फोन केला होता का. वरुण म्हणजे त्यांचा नातेवाईक वरुण नाही, वरुण राजा म्हणतोय की बाबा 25 mm पाऊस पडला तर आम्ही तेवढाच पाडणार आहोत. आणि म्हणून स्टॉर्म वॉटर ड्रेन हे 25 mm चा पाऊस कॅटर करण्याच्या कॅपॅसिटीचा बनवा. कसं काय ठरवलं. आणि त्यांनी करायचं आणि 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये प्रशासक, भाजप सरकार नाहीच, भाजप आणि महायुती यायचंच आहे. आल्यावर आम्ही दाखवू सुद्धा. त्याचं पहिलं पाऊल देवेंद्रजींनी उचललं, पण एकनाथजी रस्त्यावर उतरले, पण आम्ही स्वतः 6 वेळा रस्त्यावर गेलो. का तुम्ही नव्हतात. कुठे थंड हवेवर गेला होता. आज तुम्ही पॉलिटिकल टूर करतात. तुम्हाला मुंबईकरांच्या विषयाशी काही लेणं देणं नाही. असेल
तर तुम्ही विषयांवर अकॅडमिक आमच्याशी बोला. मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. 25 MM कॅपॅसिटी का? 1,000 कोटी कुठे गेले? बरं 4,000 कोटीचा प्रस्ताव का झाला? बरं 3 लाख कोटी मुंबई शहरात गेल्या 15 वर्षात खर्च झाले, बरं तरी रस्ते पूर्ण का नाही झाले? बरं दोषारोपण करण्यापुरतं आम्ही काम नाही करत. त्यांच्यासारखं रोज सकाळी मीडियाला बोला आणि पॉलिटिकल टूर करा. आम्ही रस्त्यावर काम करतो. बरं एकनाथजींनी रस्त्यावर सीसी रोडची व्हिजिट केली, मी 3दा केली. नाले सफाईची मी 4दा केली, एकनाथजींनी केली. मुद्दा तुम्ही किती वेळा गेलात बरं याचं उत्तर. आणि 1 मिनिट, मेट्रोच्या विषयात ते बोलतायत. हो मुळामध्ये मेट्रो सुरू झाली हीच आदित्यजींची पोटदुखी आहे. कारण उद्धवजींनी आदित्यजींनी तर स्टे दिला होता. आता मला सांगा, एका स्टेशनवर पाणी शिरलं, हो नक्की चौकशी झाली पाहिजे. चूक असेल तर सुधारली पाहिजे. प्रयत्न पुन्हा केला पाहिजे. भले क्लॅरिफिकेशन MMRCL ने दिलंय, बरं पण मला हे सांगा, त्याच्याच आदल्या स्टेशन मध्ये पाणी का नाही गेलं? वरडीला त्याच्या आदल्या स्टेशन मध्ये बरं 10 अंडरग्राऊंड स्टेशन आहेत, तिथे पाणी का नाही गेलं? ते यश कोणाचं आहे? अहो, वैज्ञानिक सुद्धा आणि शास्त्रज्ञ सुद्धा जी कामं करतात त्यात 80-90% यश मिळालं तर तो प्रोजेक्ट यशस्वी मानतात. बरं एका ठिकाणची चूक भरलीच पाहिजे, ती होताच कामा नये. पण केवळ विपर्यासाचं राजकारण हा आदित्य ठाकरेंचा डाव आहे. आम्ही तो पलटवून लावू, कारण मुंबईकरांना माहिती आहे. बरं आमचे मुख्यमंत्री गेले जपानला. शहर पाण्याखाली बुडू नये म्हणून बेट कशी वाचवायची त्या तंत्रज्ञानांशी करार करून आले. आता काम सुरू होईल. बरं असं ठोस तुम्ही काय केलं त्या 5 गोष्टी सांगा. बरं, आता परेलचा तुम्ही विषय करताय. हो परेलचा बरोबर आहे. अकॅडमिक बोलायचं झालं तर 1-1.5 तासात 2 तासात 125 MM चा पाऊस पडला तर 25 MM च्या कॅरिंग कॅपॅसिटीचा स्टॉर्म वॉटर ड्रेन ओव्हरफ्लो तर होईलच, बरं टाकी पण भरेलच बरं अंडरग्राऊंड, आणि पाणी रस्त्यावर येईलच. ही रचना कोणी केली? ही रचना तुम्हीच केली ना आदित्यजी. ह्याचा आउटलेट पंप जो आहे, जो त्या ठिकाणी शिवडीमध्ये आहे, तो शिवडी मतदारसंघातला पंप चालला नाही. आमदार कोण आहे? तुमचाच आहे ना. आज मिलन सभेला मी आणि परागळवणी आमदार आहोत. तिथे पाणी तुंबलं नाही. का नाही तुंबलं हे आम्ही विचारायचं नाही. आणि त्यामुळे स्वतःच अपयश आणि स्वतःच्या 25 वर्षाची कुनीती बरं दुसऱ्यावर फोडण्याचा हा नरेटिव्ह बिल्डिंग आहे. आम्ही अकॅडमिक आणि रस्त्यावर काम करणारे लोक आहोत. बरं आम्ही ते परतवून लावू. आशिषजी, पण 1-2-3 प्रश्न आणखी आहे, ते क्लब करून घेतो, कारण मी जास्तीत जास्त तुमचा वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण कोणत्याही क्षणी तुमची कनेक्टिव्हिटी जाऊ शकते. पहिला प्रश्न म्हणजे ही सगळी कारणं आता एका पातळीला शेवटी असं आहे, सत्ता तुमची राज्यात, तुमची प्रशासक चालू असल्यामुळे तीही एका अर्थाने सामान्य प्रशासन म्हणजे पुन्हा भाजप सरकारच आलं. तिसरी गोष्ट म्हणजे आता 10 वर्षांचा मधला तुमचा सगळा सत्ता होती आणि त्यातून जुनं काढायचं म्हटलं 25 वर्षाचं, तर त्यामध्ये आपण सहभागी होताच. मग जी काय समजा चूक उणीव झाली असतील त्याच्यात भाजपला सुद्धा वाटा घ्यावाच लागेल त्या पापाचा किंवा त्या चुकांचा. आशिषजी, अतिशय योग्य प्रश्न विचारलात. याचे उत्तर स्वयंस्पष्ट आहेत. ज्या स्थायी समितीमध्ये कंत्राटा निघतात ती सतत आणि सातत्याने शिवसेना, उद्धवजी आणि आदित्यजींकडे होती. बरं कंत्राटदार नेमण्याचं काम आदित्यजींचे मित्र आणि उद्धवजींच्या जवळची लोक, बरं या पलीकडे दुसरं कोणी नव्हतं. तिसरं, बजेटला सँक्शन देणारा महापौर हे पदही शिवसेनेकडेच होतं. चौथं, आम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. आज मला अभिमानाने मी सांगेन, विषयांतर होईल पण तरी मला सांगावं लागेल, 1 रुपयात प्रॉफिट मार्केट विकण्याचा निर्णय उद्धवजी तुमचा, वाचवण्यासाठी संघर्ष आमचा. बरं मुंबई महानगरपालिकेमध्ये संगणकीकरणाच्या नावावर 8 मॉडेल्स आणून कंत्राटदाराचे खिसे भरवणं तुमचं काम, बरं त्याच्याविरुद्धचा संघर्ष आमचा. मुंबईला पाणी पुरवण्यामध्ये किती अॅलम त्रुटी वापरली पाहिजे याचं पाप तुम्ही केलं, संघर्ष गोपाळ शेट्टींचा. मोकळे भूखंडावर स्वतःच्या मित्रांचे क्लब बांधणे हे पाप तुम्ही केलं, त्याच्या विरुद्धचा संघर्ष परागळवणी, योगेश सागर, मनोज कोटक, अमित साटम यांचा. अशी लिस्ट देईन. तुम्ही आमचं ऐकलंही नाहीत, मुंबईकरांसाठी ऐकलं नाहीत. हा देवनार डम्पिंग ग्राउंडचा विषय जो आलाय ना, तो देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रोजेक्ट टीपीच्या माध्यमातून 2004 ला आला. आज 2025 आहे. 20 वर्ष का नाही झाला? कोणी तो रद्दबातल केला? बरं लेनदेन कट कमिशन कोणी केलं? या ना चर्चेला. हे सगळे मुद्दे निवडणुकीत येणार आहेत. बरं आणि म्हणून
आदित्यजींनी अकॅडमिक चर्चा करायची असेल तयार आहोत, फील्डवर व्हायचं असेल तर थेम्स आणि सीन नदीला भेटी देऊन प्रश्न विचारायचे नाहीत. आशिषजी, तुम्ही असं म्हणताय आदित्य ठाकरे चर्चेला तयार असतील मुंबईची तुंबापुरी होण्याबद्दल, तर आशिष शेलार ते आव्हान स्वीकारू शकतात का? तुम्हीच आव्हान देताय आदित्य ठाकरेंना चर्चेचं? हो, तुमच्या चॅनेलवर करा, त्यालाही तयार आहे मी. आशिषजी, पण या सगळ्याच्या पलीकडे मग आम्ही मुंबईकरांनी, म्हणजे मुंबईकर आता मुंबईत आहोत म्हणून, पण आपला हा प्रादेशिक चॅनल आहे एबीपी माझा, पण तरी सुद्धा आपण सगळे मुंबईकर आहोत आणि महाराष्ट्राची मुंबई आहे की मग आम्हाला मार्ग काय? शिवसेना म्हणणार बघा आता तर 10 वर्ष भाजपकडे, भाजप म्हणणार कंत्राटदार सगळे शिवसेनेचे, मग शिवसेना म्हणणार आयुक्त तर तुमचाच, मग मुंबईकरांसमोर मार्ग काय? मुळामध्ये 2 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. भाजपचे सरकार नव्हे, महापालिका भाजप महायुतीची नव्हे, प्रशासकीय व्यवस्था निवडणुका न झाल्यामुळे आली, बरं, ती कामचालक व्यवस्था आहे. त्यावर जरूर माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा हे प्रयत्न करतात आणि त्यावर अंकुश ठेवतात. या ठिकाणी चूक आयुक्तांची, कंत्राटदारांची, ते करून घेणं, त्यांच्या चुका परिपूर्ण करून ते काम जागरूक जनप्रतिनिधीचं, म्हणून आम्ही 5-5 वेळा नाल्यावर गेलो. बरं, EIने सुद्धा मशीननुसार दाखवलं की कचरा आणि गाळ हा शेपटभूमीवर जातच नाहीये. तोही मुद्दा आम्ही लक्षात आणून दाखवला. कुठे होते त्यावेळेला शिवसेनेची लोक? आणि मुंबईकरांच्या दृष्टीने मला असं वाटतं, होय, मुंबईकरांनी 20 वर्ष एका परिवाराची आणि त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांची सत्ता बघितली. आम्ही नम्रपणे असं म्हणतो की आज येणाऱ्या काळामध्ये तुमचे सेवक म्हणून मुंबईमध्येच पूर्वानुभावाच्या आधारावर मुंबईमधला अंडरवर्ल्ड गोपीनाथ मुंडेंनी संपवला. बरं, मुंबईमध्ये चालू रस्त्यावर 52 पूल नितीन गडकरींनी बांधले. मुंबईच्या चालू रस्त्यावर मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला आणि प्रवाशांना त्रास कमी व्हावा म्हणून 9 मेट्रोचे रूट देवेंद्र फडणवीसांनी बांधले. मुंबईच्या कोस्टल रोडला त्या ठिकाणी NOC देवेंद्र फडणवीसांनी मिळवून दिल्या. आज मुंबईसाठी धरण एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी प्रस्तावित केलं. याचा अर्थ आमचे क्रेडेन्शियल घेऊन आम्ही समोर येतो आहोत. बरं, नम्रपणे आम्ही सांगू, सत्ता ही सेवेसाठी वापरण्याची आमची भूमिका आहे. मुंबईकरांनी निर्णय घ्यावा. बरं, निर्णय काही घेतला तरी पहारेकरी म्हणून आणि सेवक म्हणून जी व्यवस्था असेल, आयुक्ताची असेल, कंत्राटदाराची असेल, प्रशासकाची असेल, त्याला जागरूक प्रतिनिधी म्हणून सडकून त्याच्या मागे पाठपुरावा करणं हे आम्ही करू. निवडणुकीत तुमच्याकडे मत मागायला येऊ, तो भाग वेगळा. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो आशिषजी. मगाशी मी नरेश म्हस्के सुद्धा आपल्यासोबत आहे, तेही ऐकतात ही चर्चा, त्यांना विचारला होता तोच तुम्हाला विचारतो की आदित्य ठाकरे म्हणतायत की आता आमच्या कंत्राटदारांवर तुम्ही टीका करता, पण आता तर तुमचे सगळे माझा लाडका कंत्राटदार योजना सुरू आहे, आता त्यांच्यावर कारवाई का नाही करत? मग मला वाटतं त्यांनी कदाचित हेम्सवर आणि पॅरिसमध्ये असल्यामुळे त्यांनी वाचलं नसेल. कंत्राटदारावर कारवाई करायची पहिली मागणी केली मी. एकनाथ शिंदेजींनी त्याच्या बैठका घेतल्या. विधानसभा अध्यक्षांनी ब्लॅकलिस्ट करा कंत्राटदार म्हणून सभागृहात भूमिका घेतली. या सगळ्या चर्चेत आणि गावात पण आदित्य ठाकरेजी सोडा, शिवसेना उभाटा गट पण नव्हता. आणि त्यामुळे प्रश्न जे ते विचारतायत हे अज्ञानापोटी विचारतात. एक. दुसरा प्रश्न, मुंबईच्या रस्त्यावर मोठे काम करणारे कंत्राटदार यावेत ही सर्वसामान्य भूमिका होती. चांगलं काम करावं, L&T सारखे कंत्राटदार यावेत. बरं, आल्यावर ज्यांच्या पोटावर पाय पडला त्यांची वकिली आदित्य ठाकरे करतायत. ते जुने कंत्राटदार कार्टेल करणारे, बरं, ते त्यांचीच बाजू घेऊन बोलतायत. आणि त्यामुळे प्रोग्रेसिव्ह भूमिका कोणाची, रिग्रेसिव्ह भूमिका कोणाची, बरं, स्वच्छतेची भूमिका कोणाची आणि भ्रष्टाचारात लिप्त झालेल्या कंत्राटदारांना सचिन वाझेकडनं वाचवण्याची भूमिका कोणाची, सगळं दूध का दूध पाणी का पाणी आहे. ठीक आहे आशिष शेलारजी, अनेक मुद्द्यांचे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. यावरती मी नंतर अनिल परब आपल्यासोबत येणारच आहेत चर्चेमध्ये, त्यांच्याशी मी बोलणार आहे. तुर्तास मी आपल्या आणखी एक पाहुणे आलेले आहेत, सुलक्षणा महाजन, ज्या अतिशय प्रसिद्ध नगररचना तज्ज्ञ आहेत. त्या विषयावरची त्यांची पुस्तकं आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांच्याकडे मी जाईनच. त्यापूर्वी नरेश म्हस्केंकडे पुन्हा एकदा जातो, मगाशी फार वेळ मला देता आला नव्हता. म्हस्केजी, याच्यामध्ये पुन्हा फिरून काही प्रश्न येतात, कारण आता या सगळ्यामध्ये नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये आदित्य ठाकरेंनी आघाडी घेतलेली आहे. कारण प्रश्न विचारणारे ते आहेत, तुमचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत, त्यावेळी त्यांच्या अखत्यारीत मुंबई महापालिका होती. मुंबई महापालिकेत आता शिवसेना म्हणजे शिंदे आहेत असं मानलं जातं, कारण शिवसेना तुमच्याकडे. मग आता आदित्य ठाकरे विचारतायत, आता कंत्राटदार तुमचे, व्यवस्था तुमची,
आशिष शेलार म्हणाले आयुक्त आमचा नाही, प्रशासक आमचा नाही, पण हे टेक्निकल झालं. शेवटी ते कोणाला तरी उत्तरदायी आहेत, ते उत्तरदायी कोणाला ते शासनाला आहेत. त्यामुळे मग मुंबईची ही तुंबापुरी का? मस्केजी हे पहा कुठलंही जे शहराचं नियोजन असेल 1 आणि 2 वर्षाचं नियोजन नसतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बरं. ठाणे महानगरपालिका या ठिकाणी ठीक आहे, शिवसेनेची सत्ता आपण म्हणतो गेले कित्येक वर्ष आहे, परंतु ठाण्यामध्ये मी आजही सांगेन की एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली गेले 15 ते 20 वर्ष गेले, म्हणजे आतापर्यंत आधी धर्मवीर आनंदीगे साहेब होते, नंतर एकनाथ शिंदे साहेब होते, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा इंटरफेअर्स होता, नाही असं नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सत्ता, या ठिकाणी महानगरपालिकेचं प्रशासन असेल, महापालिकेचा कारभार आम्ही चालवत होतो. आज मुंबई इतकाच पाऊस ठाण्यात पडला, मुंबई इतकाच पाऊस, परंतु ठाण्यामध्ये कुठेही आज पाणी तुंबलेलं तुम्हाला दिसलं नाही. जे काही आमचे स्पॉट्स होते, जे काही नेहमी दरवर्षी खूप मोठा पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा आज त्या ठिकाणी सुद्धा पाणी तुंबलं नाही. याच्या मागचं कारण हे 1-2 वर्षाचा विषय नाहीये. एक नियोजन जे करायला पाहिजे, शहराचं जे नियोजन करायला पाहिजे, शहराचं जे प्लॅनिंग करायला पाहिजे, हा 15-20 वर्षाचा काळ असतो. यापूर्वी मुंबई महापालिका केवळ आदित्य ठाकरे आणि मित्र परिवार, आज तुम्ही मिठी नदीचा विषय आहे. आताच आशिषजी शेलार म्हणाले की 25 mm पाऊसच पडतो आणि त्या पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं असेल, त्या पद्धतीच्या जर तुम्ही निविदा काढल्या असतील तर तुम्हाला काही आकाशातून तुम्हाला काय फोन आला होता का? 25 mm ची ती पाईपलाईन टाकली पाहिजे, 25 mm चं नियोजन, आज 125 mm पाऊस पडलाय हो. मग कशा पद्धतीने ते पाणी ते घेणार आहे? पाणी बाहेर फेकलं जाणार आहे, पंपिंगवर लोड येणार आहे. परंतु केवळ जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला तोंड द्यायला पाहिजे. परंतु यांना रात्री झोपेत पण एकनाथ शिंदे दिसतात. काही पायाला ठेस लागली तरी यांना भीती वाटते की एकनाथ शिंदेनी तर दगड नाही ना आपल्या पायाच्या समोर आणून ठेवला. केवळ एकनाथ शिंदे या माणसाबद्दलची जी काही असूया आहे, त्यांच्याबद्दलचा राग आहे, तो यामधून मस्केजी मी आपल्याकडे काही प्रश्न घेऊन येतोय नंतर. मी तुम्हाला सांगतो. मस्केजी मी येतो तुमच्याकडे. दरम्यान मला अनिल परब जॉईन होताना दिसत आहेत. त्यांच्याकडे येण्यापूर्वी एक प्रश्न सुलक्षणा महाजन यांना. सुलक्षणाजी, आपण दोन्हीकडच्या बाजू बऱ्यापैकी ऐकल्या असतील. महायुतीकडच्यांचं म्हणणं आहे ब्रिमस्टो वॅटचं काय झालं, कॅपॅसिटी जर का तुम्हाला माहिती आहे पाऊस एक्सेस पडू शकतो तर तुम्ही एका मर्यादित कॅपॅसिटीचे पंप किंवा तशा प्रकारे पाणी साठवण्याची व्यवस्था का केली? हिंदमाताचा त्याला रेफरन्स होता. या सगळ्याच्या पलीकडे नगररचना तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय पाहता? ही मुंबईची ही तीच त्याच चर्चा, त्याच अडचणी कधी संपणार? मला नाही वाटत संपतील. जोपर्यंत राजकारण आणि राजकारणी स्वतःला नगररचना तज्ञ मानतात, सगळा दोष नगररचनाकार कोणी नाहीच आहे म्हणून. आता मुंबई सारख्या सिऊल शहरामध्ये जे थिंक टँक आहे त्यामध्ये 100 नगररचनाकार आहेत. त्यातले अर्धे PhD धारक आहेत, अर्धे पोस्ट ग्रॅज्युएट्स असतात. त्याच्यामध्ये इकॉनॉमिस्ट असतात, एन्व्हायरमेंटलिस्ट असतात, आर्किटेक्ट्स असतात, इंजिनियर्स असतात, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असतात, हवामान तज्ञ असतात. असे असंख्य तज्ञ जेव्हा एकत्र बसतात तेव्हा शहराचं नियोजन होतं. आपल्याकडे अशी नियोजन पद्धती नाही, आपल्याकडे थिंक टँक नाही, आपल्याकडे सर्व बुद्धिमान लोकांना बाजूला ठेवून काम करण्याची राजकारण्यांची जी वृत्ती आहे ती अरेरावीची आहे. त्यांच्याकडे जरा सुद्धा शहर म्हणजे काय, शहरीकरण म्हणजे काय, शहरांकडे कसं बघायचं, शहरांकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असतो, राजकीय दृष्टिकोनाने ते एकमेकांना दोष देतील. वैज्ञानिक असं नाही करत. चंद्रयान समजा यशस्वी ठरलं तर त्याचा शोध घेतला जातो की त्याची तांत्रिक कारण काय आहे, त्यात गणित चुकलं होतं का, काय चुकलं होतं. इथे काहीच पत्ता नाहीये, कशाचाही पत्ता नाहीये. ना वैज्ञानिक आहेत, ना नगरतज्ञ आहेत, ना आर्किटेक्ट आहेत, ना कमिटी आहे. जी काही थिंक टँक नावाचा छोटा गोष्ट होता, एक बारीकसा गट होता ज्याला मी थिंक ग्लास म्हणत होते, तो सुद्धा या चीफ मिनिस्टरनी बाद करून टाकला.
सुलक्षणाजी, मी ही वेदना समजू शकतो, ही वेदना समजू शकतो की कोणतंही शहर, राज्य किंवा अगदी देश असो, जिथे बुद्धिमान असतील किंवा धोरण निश्चित करणारे तज्ज्ञ असतील, तज्ज्ञांची जिथे खिल्ली उडवली जाते आणि भावनिक जिथे राजकारण होतं तिथे काय होत जातं ते एक छोटे सॅम्पल साईज म्हणजे आमची शहरं आहेत. तुम्ही केला तो उल्लेख बरोबर आहे. अनिल परब आपल्यासोबत आहेत. अनिल परब हे मूळचे वकीलही आहेत आणि शिवसेनेमधला ज्याला पण म्हणून संजय राऊत, अनिल परब ही सगळी अशी मंडळी आहेत की जी अशा धोरणात्मक बाबींवरती नेहमी बोलत असतात. अनिल परबजी, मगाशी तुम्ही नव्हतात पण आशिष शेलार म्हणत होते, त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत की भाजप किंवा महायुतीला बोलत असताना आपला ब्रिमस्टोवॅड प्रकल्प असेल, आपले कंत्राटात इतक्या वर्षांचे असतील आणि म्हस्केंनी तर आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे नगर नियोजनाचे मंत्री असताना तुम्ही तर त्यांना बॅनच केलं होतं मुंबईत लक्ष घालण्याचं. तर हे काय प्रकार चाललाय नेमका? अतिशय साधी गोष्ट आहे. आता हे किती पाठी जात आहेत बघा. गेले 2.5 वर्ष ना आदित्य ठाकरे मुंबई बघतायत, ना उद्धव ठाकरे मुंबई बघतायत, ना अनिल परब मुंबई बघत आहे. गेले 2.5 वर्ष प्रशासक आहे. प्रशासक सरकारच्या हाताखाली काम करतोय. सरकारच्या नगरविकास खातं त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री यांच्या हाताखाली काम करतंय. आता किती पाठी जाऊन तुम्ही आरोप करणार अजून? ज्या वेळेला 25 वर्ष शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेला नुसती मुंबई तुंबली किंवा एखादा दिवस पाऊस जास्त पडला तर किती वाईट प्रकारे आरोप आमच्यावरती झाले होते. आम्ही अजून ह्याच्या बाबतीत काहीच बोललेलो नाहीये. आमचं एवढंच म्हणणं आहे, कारण आमच्या या मुंबईवरती आमचं प्रेम आहे. जी मुंबई तुंबली आहे ती पुन्हा तुंबवू नये म्हणून आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. तर हे जे आता सरकारमध्ये बसलेले आहेत ते पाठीमागे चाललेत की पाठीमागे काय केलं होतं? अरे तुम्ही आता 2.5 वर्ष तुमच्या हातात सरकार आहे. केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, महानगरपालिकेवरती प्रशासक तुमचा आहे. सगळीकडे वरपासून खालपर्यंत सत्ता तुमची असताना मागे 5 वर्षापूर्वी काय झालं, 10 वर्षापूर्वी काय झालं, गेले 25 वर्ष तर आपण आमच्या बरोबरच होतात. आतापर्यंत तुम्ही सगळे आम्ही एकत्रच होतो. गेले 2.5 वर्ष फक्त तुम्ही आमच्यापासून वेगळे झालेले आहात आणि 2.5 वर्षाच्या कारभारामध्ये फक्त एक हाती तुमची सत्ता आहे. मी इथे कुठल्याही प्रकारचा आरोप प्रत्यारोप करायला बसलेलो नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पहिल्या पावसाने मुंबईला तडाखा जो दिलेला आहे, आज उद्धव ठाकरे यांनी एक प्रसिद्ध केलंय पत्रक की जे काय व्हायचंय ते आरोपाचे नंतर आपण बघू, पण पहिलं शिवसैनिकांनी रस्त्यावरती लोकांच्या मदतीसाठी उतरा. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला एकदा मेट्रोच्या कामामुळे झाकणं उघडी असल्यामुळे जवळजवळ काही लोकांचे प्राण गेले होते त्या मॅनहोल मध्ये पडून. आणि म्हणून असे जे मॅनहोल उघडे आहेत, जिथे खड्डे आहेत, जिथे रस्ते तुंबले ज्याच्यावरती खड्ड्यांचा अंदाज येत नाहीये, तिकडे आज मुंबईतल्या शिवसैनिकांना सूचना गेलेल्या आहेत की आपण रस्त्यावरती उभं राहून लोकांना. त्याच्याबद्दल खरंच आभार आहे, धन्यवाद आहे. तुम्हा सगळ्या पक्षांचे धन्यवाद की जे आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी जे कोणी काही करत असाल तर. पण प्रश्न असा आहे जे मी मगाशी भाजपलाही विचारले की 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, नगर विकास आणि सामान्य प्रशासन तुमचं आहे. मी म्हस्केंना विचारतो तोच तुम्हाला विचारतो. ब्रिमस्टोवॅडचं काय झालं? मिठी नदी स्वच्छतेवरती हजारो कोटी खर्च झाले, त्याचं काय झालं? आपण मगाशी हिंदमाताचा आज आदित्य ठाकरेंनी दौरा केला त्याबद्दल आशिष शेलार असं म्हणत होते की विशिष्ट जी काही कॅपॅसिटीचा पंपिंग आणि ते साठवण्याची स्टोरेज कॅपॅसिटी होती, पण पाऊस त्याच्यापेक्षा जास्त झाला त्यामुळे ते तुंबलं. मग टीका कशासाठी? आणि त्याहून पुढे जो सारखा मुद्दा म्हस्के आणि शेलार म्हणतायत तो हा की इतकी वर्ष सत्ता तुमची, कंत्राटदार तुमचे आणि आता लगेच 2-2.5 वर्षामध्ये काय प्रशासक आल्यानंतर बोट मात्र महायुतीकडे का? याचं काय करायचं? हे तर म्हणजे आता याच्या बाबतीत हसावं का रडावं हाच मोठा प्रश्न आहे. हे सगळं आमच्या बरोबरच होते ना. मला सांगा 2017 पर्यंत 25 वर्षामध्ये 20 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार होतं महानगरपालिकेत. पण 17 पासून 22 पर्यंत शिवसेना सत्तेमध्ये होती आणि 22च्या नंतर यांचं राज्य चाललेलं आहे यांचं. त्याच्यामुळे सगळी कारभार यांच्या हातात होता. आमच्यावरती त्यावेळेला ज्या वेळेला तुंबली होती मुंबई त्यावेळेला आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. त्यावेळेला मुंबई तुंबली त्यावेळेला प्रत्येक वेळेला आरोपाची बोटं आमच्याकडे दिली.
अरे जसं तुम्ही जबाबदारी बाकीच्या बाबतीत घेता बरं. तशी एखादी गोष्ट चुकीची घडली तर जबाबदारी घेतली पाहिजे आणि हे सांगायला पाहिजे छातीठोकपणे की होय ही जर चूक झाली असेल तर आम्ही ती दुरुस्त करतो म्हणून. ठीक आज आहे. जर मुंबई पाण्यामुळे तुंबली असेल हम्म. तर याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे सोडून ते काय करतायत, पाठीमागे युती आम्ही काय भ्रष्टाचार केला, आम्ही काय केलं, आम्ही कुठे चुकलो, अरे आम्ही चुकलो ते आम्ही गेलो बाहेर, पण तुम्ही तर आता खुर्चीत बसलेले आहात ना, ठीक आहे, तुम्ही quite fair. पाठीमागच्या लोकांवरती आरोप करणार आहात का पुढे लोकांचं जीवन सुरक्षित कसं होईल याच्यासाठी काम करणार आहात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आशिष आता पालकमंत्री आहे, आशिष शेलार पालकमंत्री आहे, नरेंद्र मस्के खासदार आहेत, आम्ही सगळे आमदार आहोत. राजकारण आज करायची वेळ नाहीये. राजकारण करायला भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत. हो. आज मुंबईतले लोक अडचणीत सापडलेले आहेत. बरं. लोकांना स्टेशन पासून घरी कसं जायचं याची ठीक आहे. भ्रांत आहे. अनिलजी, मी हा तुमचा प्रश्न विचारतो. अनिलजी, तुमचा पिन पॉइंटेड प्रश्न मी त्याच्यासाठी तेवढाच पॉइंट ब्लँक विचारतो. मी रस्त्यावरती मस्केंना विचारतो. उभं राहून मस्केजी, या मुद्द्यामध्ये तथ्य आहे तेवढंच मी विचारतो तुम्हाला. आशिष शेलार भाजपकडून एक मोठे कद्दावर नेते आहेत भाजपकडून. नुसते आशिष शेलार नाही, एकनाथ शिंदे तर पालकमंत्री आहेत. मग किती काळ फक्त शिवसेनेकडे बोट दाखवाल? आम्हाला बाजूला केलेलं आहे, आता तुम्ही सत्तेत आहात, आता उत्तरं द्या. हे बघा, टीका आम्ही नाही केलेली आहे. टीकेला सुरुवात आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यांनी जी टीका केली त्याच्यावरती आज ही चर्चा आहे. टीका बहुतेक अनिल परबांनी ती टीका कोणी केली त्यांना त्याची कल्पना नाही आणि ही चर्चा कुठल्या विषयावर आहे. सुरुवातीला आपण की या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी चर्चा करायला सुरुवात केली की लाडकी कंत्राटदार योजना, एकनाथ शिंदे वगैरे हे सगळे विषय आदित्य ठाकरेंनी केलेले आहेत. अनिल परबजी, की आपण आपला नेता यामध्ये तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंनी आदेश दिले की आता लोकांच्या मदतीला या. अरे लोकांच्या मदतीला येण्याचे आदेश देण्याची गरज नाही कार्यकर्त्यांना. ऑलरेडी लोक उतरली, पक्षीय भेद विसरून लोक उतरली. आमचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ठाणे सोडून पहिले मुंबईत उतरले, मुंबईत आले, आपत्ती व्यवस्थापन कक्षात गेले, रस्त्यावर गेले 15 दिवस मुंबईच्या नाल्यांवर फिरतायत, रस्त्यांची कामं पाहतायत. यासाठी काही आदेश देण्याची गरज नाही लागत आहे. टीका करायला आपण सुरुवात केली. आज आदित्य ठाकरेंनी टीका करायला सुरुवात केली. तुम्ही लोकांना मदत करा. मदत करायची सोडून केवळ फोटो सेशन, लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं. त्यामुळे टीका आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, आम्ही नाही सुरुवात केली. आम्ही लोकांचं, एकनाथ शिंदेंनी सांगितलं मी कुणावर टीका करणार नाही, मी लोकांच्या मदतीला धावून आलोय, लोकांची मदत करण्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय. टीका टिप्पणी करण्याचं काम अनिलजी आपले नेते करतायत. त्यामुळे त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. कुठलंही नियोजन, अरे जरी सत्तेमध्ये भाजप असेल तुम्ही म्हणताय, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आपणच राबवत होता. आपल्याच नेतृत्वाखाली संपूर्ण गोष्टी आपण मला एक कार्यक्रमाच्या शेवटी येत असताना मला एका गोष्टीची मात्र एका मुद्द्यावरती मात्र मस्के आणि अनिल परबांचं एकमत आहे, ते म्हणजे राजकारण आता नको. ज्यावेळी जनतेचे अडचणीचे प्रश्न असतात आणि त्या बाबतीत जर का दोन्ही बाजू थोड्या अडचणी येत असतील तर दोघांचं म्हणणं असतं राजकारण्यांचं यावर राजकारण नको. वस्तुतः लोकांच्या प्रश्नावर तर राजकारण उभं राहतं. मी कार्यक्रमाचा शेवट करत असताना मी आपल्या ज्या टाउन प्लॅनिंग तज्ज्ञ आहेत, नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांच्याकडे जातो. सुलक्षणाताई, ह्याच्यातला एक प्रश्न असा आहे, मुंबईची विशिष्ट रचना ही सगळ्यांना माहिती आहे आणि आता पाऊसमान बदलत चाललंय हे नव्यानं कळायला लागले, पण गेल्या काही वर्षात तेही कळलेलं आहे. याच्या पुढे मार्ग काय? याच्या पुढे मार्ग असा आहे की जेव्हा एखादा पेशंट खूप सिरियस होतो आणि त्याला आयसीयू मध्ये भरती करतात तेव्हा सामान्य लोकांना तिथून दूर ठेवावं लागतं, राजकारणी लोकांनाही दूर ठेवावं लागतं आणि तज्ञ डॉक्टर्स सर्व निर्णय घेतात. आज मुंबई आयसीयू मध्ये आहे असं समजून तज्ञांची एक मोठी कमिटी करून सगळे प्रश्न, हाच पुरातच प्रश्न नाही, पावसाचाच नाही, वाहतुकीचे पासून सगळे प्रश्न एकत्रितपणे गुंतागुंतीचे आहेत ते समजून त्याच्यावर हळूहळू उपाय करण्यासाठी एक कमिटी पाहिजे ज्याच्यामध्ये राजकारणी नकोत आणि त्यांनी निर्णय घेण्याची गरज पण नाहीये. निर्णय घेण्याची क्षमता या कमिटीवर सोपवली पाहिजे. राजकारण करायचं ते करा, तुम्ही एकमेकांवर आरोप करा, पण खरंय
मुख्य म्हणजे तज्ञांच्या कमिटीकडे हा ICU सुलक्षणा मध्ये महाजन यांचा हा सोडवा. सल्ला अतिशय महत्वाचा आहे. आता परबांना तर हा मुद्दा विचारण्यात पॉईंट नाही, कारण त्यांची सत्ता नाहीये. महापालिकेवर कोणाची सत्ता येईल हा पुढचा मुद्दा आहे, पण हा मुद्दा फक्त मुंबई महापालिकेपुरता नाहीये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मुंबई नावाच्या शहरावरती फक्त 1 किंवा 2 शासन संस्था काम करत नाही. रेल्वे काम करतं, MMRDA काम करतं, स्टेट गव्हर्नमेंट काम करतं, रस्ते, पुन्हा महाराष्ट्राचा राज्य रस्ते विकास वेगळा, पुन्हा राष्ट्रीय रस्ते विकास मंडळ वेगळं, पुन्हा मुंबई महापालिका वेगळी, अशा अनेक संस्था एकमेकांच्या पायात पाय आणि हातात हात घालून काम करत असतात. तेव्हा जो गोंधळ तयार होतो त्याला म्हणतात मुंबईचं प्रशासन आणि मुंबईचं नगर नियोजन. हे जर का सुधारायचं असेल तर स्ट्रीमलाईन करावं लागेल. मुंबईसाठीचं एकमेव प्राधिकरण असेल की जे हाय ऑथॉरिटी असतील आणि त्यासाठीचा एक थिंक टँक असेल, ज्याचा उल्लेख सुलक्षणा महाजन करत होत्या. हा विचार कुणाची सत्ता यावं, मुंबईतली यावं नाही तर राज्यातली यावं, ते अनिल परब आपापल्या नेत्यांना सांगतील आणि मस्केजी त्यांच्या नेत्यांना सांगतील अशी अपेक्षा करूयात. आजचा प्रश्न कोणता होता आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया, पोल नंतर आधी प्रतिक्रिया पाहणार आहोत. भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं. आदित्य ठाकरेंच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का? तुमचा हा सर्वे आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. प्रतिक्रिया पाहूया कोणकोणत्या आलेल्या आहेत त्या. अमोल काते म्हणतात, इतकी वर्ष ज्या महापालिकेवर सत्ता भोगली ती अजूनही तुंबते. यावरून कार्यप्रणाली दिसून येते. इतक्या वर्षात ठोस उपाययोजना करता आली नाही. जनतेचा पैसा नक्की कुठे गेला याचं उत्तर जनतेला द्या. आरोप प्रत्यारोप होत राहतील. एक्स पोस्टवरती लिहिलेलं आहे अमोल काते यांनी. त्यानंतर प्रतिक्रिया आलेली आहे विनायक औंढकर. एक्स वरती लिहितात, मुंबई बुडाली आणि सरकार थेंब थेंबानं जबाबदारी झटकते. दरवेळी मुंबई बुडते आणि राजकारण पुन्हा वर येतं. सत्ता बदलते, परिस्थिती मात्र तशीच राहते, असा राग व्यक्त केलाय विनायक यांनी. स्वाभाविक आहे, लोकांच्या मनात याच प्रतिक्रिया. आणखी प्रतिक्रिया शेख जब्बार लिहितात, दुसऱ्यांवर टीका करणारे आदित्य ठाकरे बहुतेक विसरले असतील की मागील 25 वर्ष मनपा त्यांच्या ताब्यात होती आणि मुंबई हे त्यांच्या काळापासूनच बुडत आलेली आहे. खरं तर मुंबईला तुंबई करण्याची सुरुवात त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे. काही मंडळी अशा प्रकारे शिवसेनेला सुद्धा बोट दाखवतात. फार महत्वाचा मुद्दा आहे. 25 वर्ष सत्ता होती. कणाद मुकाडे लिहितात, मुंबईचं पावसात बुडणं ही दुर्दैवी बाब आहे. भाजप असो वा शिवसेना, कुणाचंही सरकार असो, सुधारणा हवीच अशी अपेक्षा व्यक्त केली आहे कणाद यांनी. आणि यानंतर युट्यूबच्या आमच्या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रिया येतात. त्याच्यापैकी प्रतिक्रिया, खरं तर 30 वर्षापासून ठाकरेंच्या सेनेची सत्ता होती. या पापाचा वाटेकरी तुमचा पक्ष देखील आहे. विष्णू पाटील यांनी हा मुद्दा मांडलेला आहे भाजपसाठी. इन्स्टावरती आलेली प्रतिक्रिया अनंत साळवी लिहितात, मुंबई महापालिकेत सत्ता कोणाचीही असो पाणी तुंबणार. सत्तेत असलेल्या कोणाही पक्षावर टीका करणं हा राजकारणाचा भाग आहे. मुळात मुंबई हे बेट चहूबाजूनं पाणी, त्यात समुद्रात भराव टाकून गगनचुंबी इमारती, कोस्टल रोड, साहजिकच पाण्याचा कॅचमेंट कमी होत गेला. आणि दुसरं म्हणजे ओहोटी असेल तर पाण्याचा निचरा जलदगतीनं होईल आणि भरती असेल तर पाणी बॅक मारणार, म्हणजेच पाणी साचणार. फेसबुकवरती आलेली प्रमोद काळेंची प्रतिक्रिया, आपण सतत 25-30 वर्ष बुडवतच होताना भाजपकडून मात्र एका वर्षात सगळं सुरळीत करण्याची अपेक्षा कशी काय? त्यावेळी काही केलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असं प्रमोद काळे यांनी शिवसेनेला सुनावलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजेच पोल आणि त्याचा एकूण काय डेटा दाखवतोय सगळ्या त्या प्रतिक्रियांचा. जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं. आदित्य ठाकरेंच्या आरोपांशी आपण सहमत आहात का? 29 ते 30 हजार प्रतिक्रिया आलेल्या. 60% लोक म्हणतायत होय, आदित्य ठाकरेंच्या मताशी सहमत. 40% म्हणतायत नाही, असहमत. तर अशा प्रकारे लोकांच्या मनातल्या प्रतिक्रिया तर आपल्याला आता दिसलेल्या आहेत. पण हाच निकाल मुंबई महापालिकेच्या बाबतीत सुद्धा दिसेल का निकालाच्या वेळी, निवडणुकीच्या वेळी? ते नंतर बघूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.